चांगली गोलंदाजी करताना बाजीराव पाटील. धावसंख्या 3. एकदा बाजीराव पाटील. उत्कृष्ट बॉलिंग करताना बाजीराव पाटील. एक साइडला फ्लिक केलेला बॉल लेगच्या बाउंड्री लाईन बॉल बॉल जाते सीमारेखा पार चौकार. आणि या 4 धावांनी धावसंख्या वाढताना 7. एक ओव्हर पूर्ण 7. एक ओव्हर पूर्ण 7. चांगला असा लेगच्या साईडने फ्लिक केलेला बॉल. चांगला शॉट युवराज भोसले सर. बॉलिंग एंडवरती येत आहेत विनायक माळी. कालच्या दिवसामध्ये हॅट्रिक केलेला गोलंदाज विनायक माळी. स्ट्राईक वरती आहेत ते मनोज रणदिवे. धावसंख्या 7. सौरभ सर माईक संपर्क साधायचा आहे. बॉलिंग एंडवरती विनायक माळी. स्ट्राईक वरती आहेत ते मनोज रणदिवे. फिल्डिंग मध्ये बदलाव. चांगला असा पट्टा मनोज रणदिवेच्या बॅट मधून बॉल जाते सीधा सीमारेखा पार षटकार. उत्कृष्ट असा फटका मारलेला आहे मनोज रणदिवे यांनी एक साइडला. चांगला असा फटका पहिल्याच बॉलवरती विनायक माळी यांच्या पहिल्याच बॉलवरती हा फटका लगावलेला आहे मनोज रणदिवे यांनी. धावसंख्या वाढताना धावसंख्या 13. चांगला पिक केलेला बॉल लेग साइडला मारलेला आहे. लेगच्या डोक्यावरून बॉल सीमारेखा पार षटकार. सौरभ सर माईक संपर्क साधायचा आहे. सौरभ सर. पुन्हा एकदा विनायक माळी दुसरा चेंडू घेऊन येताना. पुन्हा एकदा पंचायतीने कट केलेला बॉल बॉल जाते गॅप मधून सीधा बाउंड्री बाहेर चौकार. सीमारेखा पार चौकार. उत्कृष्ट असा पॉइंट मध्ये कट केलेला शॉट आहे मनोज रणदिवे यांच्या बॅट मधून. पहिला बॉल षटकार तर दुसरा बॉल चौकार. चांगल्या फलंदाजीचे प्रदर्शन करताना मनोज रणदिवे. पुन्हा एकदा विनायक. चांगला बॉल तडम्याच्या दिशेने जातेला बॉल बॉल सीधा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तिसऱ्या बॉल मध्ये वापसी केलेली आहे विनायक माळे यांनी. उत्कृष्ट असा थर्डमॅनच्या दिशेने घेतलेला खेळ. दोन चांगले फटक्यानंतर तिसऱ्या बॉलवरती विकेट घेतलेले आहे विनायक माळी यांनी.
बॅटर नेम नवीन बॅट्समॅनचं नाव सांगायचं आहे. नवीन बॅट्समन येत आहेत. मनोज रणदिवे यांची जागा घेण्यासाठी नवीन बॅट्समन येत आहेत. सचिन संगम. चांगली वापसी करताना विनायक माळी आपल्या तिसऱ्या बॉलवरती मनोज रणदिवे यांची विकेट ठेवलेली आहे. मनोज रणदिवे यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत. स्ट्राईक रेंजवरती सचिन संगम. पुन्हा एकदा 14 चेंडू घेऊन येत आहेत विनायक माळी. उत्कृष्ट असे बॉलिंगचं प्रदर्शन. अपील फेटाळून लावले अंपायरने अपील फेटाळून लावलेले. उत्कृष्ट असं बॉलिंग उत्कृष्ट असा बॉल. अंपायर नाराज. निर्धाव चेंडू.
दरम्यान 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 4 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्यात 26. एका गडाच्या मोबदल्यात 24 धावा 4 षटकांच्या अखेरीस. दुसरा सेमीफायनलचा थरार आपण पाहतोय. एका बाजूला छत्रपती वॉरियर्सचा संघ तर त्यांच्या विरोधामध्ये कोल्हापूर चॅम्प्सचा संघ. या दोन्ही संघांमध्ये दुसऱ्या सेमीफायनलचा थरार. गोलंदाजी मार्क वरती विनायक रायकर आपल्याला पाहायला मिळतात. 5वं षटक हाताळण्याची जबाबदारी विनायक रायकर यांच्यावरती दिली जाते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 24 एका गड्याच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळते. दुसरा सेमीफायनलची लढत, दुसरं महायुद्ध सेमीफायनलचं आपल्याला इथे पाहायला मिळतं. पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये कोल्हापूर चॅम्प संघाने मर्यादित 15 षटकामध्ये बनवल्या 125 धावा. 126 धावांचं आव्हान ठेवलंय. 26 धावा बनवल्यात अजूनही 66 चेंडू. या 66 चेंडू मध्ये आवश्यकता आहे 100 धावांची. पहिला बॉल फ्लाइटेड होता आणि आता माघारी परतावं लागतंय. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यष्टांचा वेध, दांडीगुल, सचिन जंगम बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर नेम भूषण यांना आपण पाहतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस इथे पुन्हा एकदा कमालीचा चेंडू हाताळला गेलाय. फ्लाइटेड चेंडू हाताळण्यासाठी जाणले जातात, बॉलला हवा देण्यासाठी जाणले जातात आणि इथे देखील पुन्हा एकदा तेच चित्र फ्लाइट देऊन बीट केलं आणि डॉट बॉल देखील आलाय. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका आडवा बॅटने ऑन साइडला क्षेत्ररक्षक झेल सोडला जातोय. संधी होती, झेल पकडण्याची संधी निर्माण झाली होती, मात्र हा झेल सोडला गेलाय आणि धावसंख्येचा आता विचार केला तर धावसंख्या देखील पुढे सरसावेल. 27 च्या आकड्यावरती धावफलक 27 ऑन दी बोर्ड. यावेळेस आता मात्र दिशा खराब पाहायला मिळते. लाईन खराब, व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आली. 28 च्या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय 28 ऑन दी बोर्ड.
त्यावेळेस बागफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता झाली. त्यावेळेस बागफुटला जाऊन आता मात्र दिशा दिली जाते. क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत एक सिंगल धाव धावफलकावरती ऍड झाल्या. या सिंगलच्या मदतीने 29 या आकड्यावरती धावफलक 29 ऑन दी बोर्ड. 29 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. त्यावेळेस समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड झेल पकडलाय. व्हॉट कॅच, कमालीचा झेल वाईडिश लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाकडून. आणि हा झेल पकडल्यानंतर आता मात्र माघारी परतावं लागतंय. भूषण बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रिन्स कुमार राजपूत दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती रवी यांना पाहतोय आपण 6व्या षटकामध्ये. रवी आपल्याला पाहायला मिळतात. त्यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक. आणि आता मात्र इथे आपट चांगले पाहायला मिळतात. नक्कीच धावा वाचवल्यात. तर पाहायला गेलं तर किती धावा मिळतील, फक्त आणि फक्त एक सिंगल धाव फलकावरती ऍड झाल्या. आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 30 ऑन दी बोर्ड. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. इथे मात्र पुन्हा एकदा मनगटाच्या सहाय्याने ऑन साइडला टर्न केलाय. सिंगल धाव फलकावरती ऍड होते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या वधारते. 31 या आकड्यावरती धावफलक 31 ऑन दी बोर्ड. 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. 31 या आकड्यावरती धावफलक 31 ऑन दी बोर्ड. 6व्या षटकाचा खेळ चालू आहे. 6वं षटक इथे प्रगती पथावरती आहे.
यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. आणखीन एक सुपर डिलिव्हरी, आणखीन एक डॉट बॉल, बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल येतोय. यावेळेस बॅकफुटला जाऊन कट केलाय, पॉइंटला भेटलाय. आता मात्र हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी युवराज मंगसू यांच्या बॅटमधून येतोय चौकार. यावेळेस पार्ट्स वरती ऑन साइडला फ्लिक ऑफ द रेस, टिप मध्ये प्रोटेक्शन, एक धाव कंप्लीट. आणि आता मात्र 6 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 6 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्या त्या 36, 3 गाड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्क वरती विनायक रायकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न करण्यात येत आहे. एक सिंगल धाव फलकावरती ऍड होते. या एका सिंगलच्या मदतीने 37 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. 37 ऑन दी बोर्ड. सदतीस धावा धावफलकावरती. त्यावेळेस ऑन साइडला टर्न केलंय, पॅरलल स्ट्रोक, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. त्यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं जातंय, ऑन साइडला टर्न केलंय, एक सिंगल धावफलकावरती ऍड होते. 44 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 44 ऑन दी बोर्ड.
त्यावेळेस पॅड्स वरती ऑन साइडला पुल केलाय, बॉलला गुल केलाय. हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार. त्यावेळेस पुन्हा एकदा पॅड्स वरती टाकण्याचा प्रयत्न, स्वीप करण्याचा प्रयत्न. इथे मात्र एक सिंगल डाव फलकावरती ऍड होतीये. दरम्यान 7 षटकांचा काही समाप्त झालाय. 49 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. एकोणपन्नास 49 एंड ऑफ 7 ओव्हर, लॉस ऑफ 3 विकेट्स. त्यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने इथे मात्र जर पाहायला गेलं तर दरम्यान एक सिंगल आले. 51 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलोय. 51 ऑन दी बोर्ड. त्यावेळेस स्टेप आउट करून एक्स्ट्रा कव्हर्सला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी प्रिन्स कुमार राजपूत. आणखीन एक चौकार. त्यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलं जात आहे. पुन्हा एकदा एक सिंगल डाव फलकावरती. येस, इथे मात्र अवे फ्रॉम द बॉडी ऑफ स्टंपच्या बाहेरचा खूपच बॉल पाहायला मिळाला. एक्स्ट्रा धाव खर्च केली जाते आणि वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्राच्या मदतीने 57 या आकड्यावरती धावफलक. 57 ऑन दी बोर्ड. त्यावेळेस पुन्हा एकदा पाकपुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल डाव धावफलकावरती ऍड होते. आणि आता मात्र धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पुढे सरसावते. 58 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. 58 ऑन दी बोर्ड. 58 धावा धावफलकावरती.
त्यावेळेस स्टेप आउट करून समोरच्या दिशेने स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, ऑल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. दरम्यान 8 षटकांचा काही समाप्त झालाय. 8 षटकांच्या अखेरीस 65 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. दरम्यान ड्रिंक्स ब्रेकचा वेळ झालाय. ड्रिंक्स ब्रेक कडे आपण वळतोय. 62 धावा 8 षटकांच्या अखेरीस. दरम्यान 8 षटकांच्या अखेरीस 62 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती 9व्या षटकामध्ये नितीन राऊत आपल्याला पाहायला मिळतात. 62 धावा धावफलकावरती 8 षटकांच्या अखेरीस. इथे मात्र लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय. एक सिंगल धावफलकावरती पुन्हा एकदा ऍड होते. 63 या आकड्यावरती धावफलक 63 ऑन दी बोर्ड. धावा धावफलकावरती 63 ऑन दी बोर्ड. 9व्या षटकाचा खेळ चालू आहे. प्रिन्स कुमार राजपूत यांना आपण स्ट्रायकिंग एंड वरती पाहतोय. कुठला जाऊन आता मात्र कट केलाय. हितरक्षक आहे. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर एक सिंगल धाव, चोरटी सिंगल ही धावफलकावरती ऍड होते. आता मात्र धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 64 या आकड्यावरती 64 ऑन दी बोर्ड.
इथे मात्र लाईन खराब पाहायला मिळते, दिशा खराब. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आल्या. धावसंख्येचं टोटल 65 ऑन द बोर्ड. 65 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. 9व्या षटकाचा खेळ चालू आहे हळूहळू. मात्र चांगल्या धावसंख्येच्या दिशेने जाताना पाहायला मिळत आहे. त्यावेळेस बॅटची आतली कडा घेतले, संपर्क तितकासा खास नव्हता, मात्र एक सिंगल धावफलकावरती ऍड झाल्या. या धावसंख्येच्या मदतीने 66 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. नितीन राऊत यांना आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहतोय. ऑफ स्पिन गोलंदाज आहेत. एका बाजूला लेफ्ट हँड राईट हँड फलंदाजांचं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे ऑफ स्पिन कडे गोलंदाजाकडे इथं मात्र कर्णधारांनी रुख केलाय. त्यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, संपर्क तितकासा खास नव्हता. सिंगल धाव धावफलकावरती पुन्हा एकदा ऍड होते. सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 67 आकड्यावरती 67 ऑन दी बोर्ड. 67 धावा धावफलकावरती 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 9व्या षटकाचा खेळ चालू आहे. 9वं षटक इथे प्रगतीपथावरती आहे. त्यावेळेस पुन्हा एकदा पॅड्स वरती ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षण तिथे खराब पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा विचार केला तर एक चोरटी धाव ही धाव फलकावरती ऍड होते. या चोरट्या धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र 68 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 68 ऑन दी बोर्ड. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 90 षटक प्रगतीपथावरती आतापर्यंत 68 धावा लगावल्या गेल्यात. प्रिन्स कुमार राजपूत आणि युवराज मंगसुळे ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळते. 60 मिळालाय दोन्ही खेळाडूंना. बॅकफुटला जाऊन आता मात्र टॅप केला एक्स्ट्रा कव्हर्स मधून क्षेत्ररक्षक रनआउटची संधी. मात्र एक धाव पुन्हा एकदा चिकी सिंगल धावफलकावरती ऍड होत्या. षटक संपलंय. दरम्यान 9 षटकांचा खेळ इथे समाप्त. 69 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 36 चेंडू आणि आवश्यकता आहे 57 धावांची. गोलंदाजी मार्क वरती कोल्हापूर चॅम्प संघाकडून खेळत असताना फिरकीचा जादूगर आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहायला मिळत आहेत. अभिजित खाडे यांना आपण पाहतोय. फिरकी गोलंदाज आहे आणि दोन्ही दिशेला चेंडू वळवण्याची ताकद ज्यांच्याकडे आहे तो खेळाडू आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती 10व्या षटकामध्ये आलाय. स्ट्रायकिंग गेन वरती प्रिन्स कुमार राजपूत. नागपूरला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू थोडासा वेगात टाकला होता. पहिला बॉल वरती थोडासा पेस होता आणि इथं मात्र डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये दरम्यान झाल्या. इथे मात्र आता खराब चेंडू पाहायला मिळतो. इथे दंडित केलं जाईल. व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आली. 70 या आकड्यावरती धावफलक 70 ऑन दी बोर्ड. त्यावेळेस समोरच्या दिशेने ओव्हर पिच बॉल आणि त्या बॉल वरती खोखला षटकार. फ्लाईट दिली होती बॉलला आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर टप्पा थोडासा जास्त ओव्हर पिच पाहायला मिळाला. टप्पा
हातामध्ये कुठेतरी नियंत्रण नव्हतं आणि त्याचा फायदा प्रिन्स कुमार राजपूत यांनी घेतलाय. पुन्हा एकदा आता मात्र फ्लाईट दिली जाते. पंचांचा नॉट आउटचा इशारा आलाय. त्यासाठी जाणले जातात. या अगोदर जर विचार केला तर फ्लाईट दिली होती त्यावरती षटकार पडला तरी देखील पाहायला गेलं पुन्हा एकदा फ्लायटेड चेंडू हाताला आपल्या स्ट्रेंथ वरती गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा फ्लाईट दिली. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर यावेळेस बॉलची ट्रॅजेक्टरी थोडीशी खालती ठेवली. यावेळेस इथे मात्र मात्र एक सिंगल आले. धावसंख्या आता मात्र 77 या आकड्यावरती. 77 ऑन दी बोर्ड. त्यावेळेस स्टेप आउट करून लोअर फुल टॉस बॉल इन साइड आउटचा फटका. हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेंसाठी येतोय चौकार. जिंकण्यासाठी आता मात्र पाहायला गेलं तर 31 चेंडू आणि या 31 चेंडू मध्ये 45 धावांची आवश्यकता. अभिजित खाडे यांचं हे षटक थोडस महागडं ठरलंय. आतापर्यंत 5 चेंडू मध्ये 12 धावा खर्च झाल्यात. यावेळेस पुन्हा एकदा पॅड्स वरती. यावेळेस ऑन साइडला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेंसाठी आता मात्र आलाय तो चौकार. 85 धावा धावफलकावरती दरम्यान षटक संपलाय. 10 षटकांचा खेळ समाप्त झालाय. जिंकण्यासाठी 30 चेंडू आवश्यकता 41 धावांची. गोलंदाजी मार्क वरती नितीन राऊत आपल्याला पाहायला मिळतात. त्यावेळेस इथे मात्र पाहायला गेलं तर एक सिंगल धावफलकावरती ऍड केली जाईल. 86 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचणं. 86 ऑन दी बोर्ड. त्यावेळेस पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर आता मात्र एक सिंगल धावफलकावरती ऍड होती. संख्या पुढे सरसावती आहे. 87 आकड्यावरती धावफलक. 87 ऑन दी बोर्ड. त्यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने वाईडिश लॉंग ऑफला क्लिअर करत असताना हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावेंसाठी येतोय प्रिन्स कुमार राजपूतच्या पाठमधून षटकार. आता मात्र बागफुटला जाऊन कट केला.
अगदी लेट केला हा फटका आणि इथे मात्र जर पाहायला गेलं तर एक सिंगल धावफलकावरती ऍड झाले. जर पाहायला गेलं तर पाकपुटला गेले, अगदी लेट केला, पाठच्या पायावरती हा फटका खेळत असताना पाहायला मिळत आहेत. त्यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्पाचा बॉल कव्हरच्या दिशेमध्ये फटका केला, वाईडिश लॉंग ऑफ करून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 2 धावा इथे धावफलकावरती ऍड झाल्यात. 96 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. 96 ऑन द बोर्ड. 96 धावा धावफलकावरती. त्यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला फटका केला गेलाय, क्षेत्ररक्षक आहे आणि आता बीट केलाय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि आता या बाउंड्रीच्या मदतीने धावसंख्या 100 या आकड्यावरती 100 गाठली जाते. छत्रपती वॉरियर्स संघाची आता मात्र समीकरण बदललंय. येणारे 24 चेंडू आणि आवश्यकता आहे 26 धावांची. 24 मध्ये 26 बनवायच्या आहेत. पहिला बॉल इथे मात्र सन्मान दिलाय. एक सिंगल धावफलकावरती ऍड झाल्या. गोलंदाजी मार्क वरती आपण बाजी पाटील यांना पाहतोय. बाजीराव पाटील आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर कोल्हापूर चॅम्प संघासाठी खेळत असताना एक्स फॅक्टर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं लागतं, ज्यावेळेस विकेटची सर्वाधिक गरज संघाला असते त्यावेळेस या गोलंदाजाला इन्व्हाइट केलं जातं, या गोलंदाजावरती विश्वास ठेवला जातो. तो गोलंदाज आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आता मात्र बॅकफुटला जाऊन पंच केला. बॅट मधून साऊंड देखील अगदी चांगला आलाय. एक सिंगल धाव फलकावरती ऍड होते. एकशे 2 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. 102 102. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट करून फक्त आणि फक्त पुश केलंय. एक सिंगल धाव फलकावरती ऍड होते.
मध्ये शॉर्ट क्षेत्ररक्षक आहे आणि एक सिंगल पुन्हा एकदा रफलकॉरती लगावली जाते. फुलवर टप्पाचा बॉल यावेळेस ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा एक सिंगल फलक्यावरती ऍड होते आणि कुठेतरी या सिंगल जास्त चुकताना पाहायला मिळत आहेत. सिंगल जास्त कुठेतरी खटकताना पाहायला मिळत आहेत. कारण विचार केला तर या मॅच मध्ये समीकरण थोडस जवळ आलं आणि या सिंगल धावा देखील आता मात्र महत्वाच्या राहतील आणि तो सिंगल डबलचा खेळ हे दोन्ही फलंदाज सध्याच्या घडीला मैदानाच्या आतपर्यंत करतायत. 19 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. 105 धावा दरम्यान धावफलकावरती लगावल्या गेल्यात. एका चेंडूचा काही शिल्लक आहे. बाजीराव पाटील यांना विकेटसाठी बोलवलं, मात्र त्यांच्या विरोधामध्ये संयम दाखवलाय, सन्मान दिला त्यांच्या गोलंदाजीला. यावेळेस फटका फसलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि ज्या विकेटची गरज होती, ज्या विकेटसाठी इन्व्हाइट केलं गेलं होतं, ती विकेट मिळवून दिली आहे बाजीराव पाटील यांनी आणि शिवराज मंगसुळे बॅक टू दी पवेलियन. युवराज मंगसुळे यांची खेळी संपुष्टात आली आहे. आता मात्र जर पाहायला गेलं तर खऱ्या अर्थाने मगाशीच म्हटल्याप्रमाणे कोल्हापूर चॅम्प संघाचं हे ट्रम्प कार्ड आहे, एक्स फॅक्टर आहे आणि या एक्स फॅक्टरने जेव्हा संघाला विकेटची गरज होती त्या क्षणी विकेट मिळवून दिली आहे. नवीन बॅटर श्रेयस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अठरा चेंडू आणि 21 ची आवश्यकता आहे. 18 मध्ये 21 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती विनायक माळी यांना आपण पाहतोय, ज्या गोलंदाजाने या स्पर्धेतली एकमेव हॅट्रिक प्रस्थापित केले, तो गोलंदाज आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. एकशे 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 12 षटकांच्या अखेरीस येणारे 18 चेंडू आणि या 18 चेंडू मध्ये आवश्यकता आहे 21 धावांची. पहिला बॉल आता मात्र सन्मान दिला गेलाय आणि इथे मात्र एक सिंगल धाव धावफलकावरती लगावली जाते. एका धावेच्या मदतीने 106 या आकड्यावरती धावफलक 106 जिंकण्यासाठी आता पाहायला गेलं तर 17 चेंडू आणि या 17 चेंडू मध्ये आवश्यकता आहे 20 धावांची. 17 मध्ये 20 धावा बनवायच्या. स्ट्रायकिंग गेन वरती आता मात्र प्रिन्स कुमार राजपूत यांना आपण पाहतोय. यावेळेस इथे मात्र अगदी यष्टांना ताटत हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. आता मात्र कमबॅक इथे बाजीराव पाटील यांनी खऱ्या अर्थाने करून दिलाय, कारण युवराज मंगसुळे यांची विकेट आल्यानंतर थोडासा दबाव वाढत चाललाय.
16 चेंडू आणि 20 ची आवश्यकता आहे. श्रेयस यांना आपण स्ट्रायकिंग गेन वरती पाहतोय. हवे चेंज ऑफ पेस. कधी परिवर्तन पाहायला मिळालं? स्वीप केलंय, फॉलिंग स्वीप. डीप करून प्रोटेक्शन येतंय तोपर्यंत एक सिंगल धावफलकावरती ऍड होते एका धावेच्या मदतीने. 107 या आकड्यावरती धावफलक. 19 धावांची अजूनही गरज आहे. 15 चेंडू आणि या 15 चेंडू मध्ये आवश्यकता आहे 19 धावांची. त्यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट करून फटका ऑन साइडला टर्न केलाय. एक सिंगल धावफलकावरती ऍड झाले. दुसरीचा प्रयत्न मात्र फेकी इथे मात्र कमालीचे पाहायला मिळाले. अगदी जर पाहायला गेलं तर काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक फेकी करत असताना अगदी डायरेक्ट विकेट किपरच्या हातामध्ये ही फेकी पाहायला मिळाली. एक धाव धावफलकावरती ऍड झाले. 108 या आकड्यावरती धावफलक. डाऊन पोस्ट आहे. 14 चेंडू आणि आता मात्र 18 धावांची आवश्यकता आहे. त्यावेळेस पुन्हा एकदा अपील आणि आता अपील उचलून धरली. माघारी परतावं लागतं. विकेट मिळते. श्रेयस बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर शिवराज मंगसुळे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्यावेळेस इथे मात्र ड्राईव्ह केलाय. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान षटकाची होते सांगता आणि आता जिंकण्यासाठी येणारे 12 बॉल आणि आवश्यकता आहे 18 धावांची. 13 षटकांच्या अखेरीस 108 धावा धावफलकावरती 12 चेंडू आणि 18 ची आवश्यकता या मॅच मध्ये. कुठेतरी जर पाहायला गेलं तर सुरुवातीच्या काही काळामध्ये जोपर्यंत पार्टनरशिप होती प्रिन्स कुमार राजपूत आणि युवराज यांची, मात्र त्यानंतर पार्टनरशिप ब्रेक केली आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये आपल्याला कमबॅक करत असताना आता पाहायला मिळत आहेत कोल्हापूर चॅम्प्सचा संघ. येणारे 12 चेंडू आणि 18 ची आवश्यकता आहे. चला स्पीडअप घ्यायचा आहे. थोडासा वेग घ्यायचा आहे. नागपूरला जाऊन आता मात्र टाप केलाय. एक सिंगल धावफलकावरती ऍड होते. जिंकण्यासाठी आता मात्र 11 चेंडू आणि येणाऱ्या 11 चेंडूवरती धावसंख्येची गरज आहे ती म्हणजे 17. 11 मध्ये 17 बनवायच्या आहेत स्ट्रायकिंग गेन वरती. आता मात्र शिवराज मंगसू यांना आपण पाहतो आणि गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गुरुप्रसाद आपल्याला पाहायला मिळतात.
त्यावेळेस बागफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. त्यावेळेस पुन्हा एकदा टॅप केलं जातं. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर एक सिंगल धाव फलकावरती ऍड होते आणि आता मात्र येणारे 9 चेंडू असणार आहेत आणि 9 मध्ये 16ची आवश्यकता आहे. 9 मध्ये 16 धावा बनवायच्या. स्ट्रायकिंग गेन वरती आता मात्र प्रिन्स कुमार राजपूत यांना आपण पाहतोय. त्या मॅच मध्ये विचार केला तर कुठेतरी संघाला चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवण्याचं काम देखील त्यांनी केलंय. मात्र आता सामना संपवायचा आहे, विजयापर्यंत न्यायचा आहे आणि कशा प्रकारची बॅटिंग केली जाईल. तस इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती ऍड होते. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. 111 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 1-1-1 1-1 111 धावा धावफलकावरती. त्यावेळेस बागफुटला गेलं, बाटची कडा आणि येते नशिबाची साथ. येतोय नशिबाचा चौकार, 4 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी येणारे 8 चेंडू आणि या 8 चेंडू मध्ये आवश्यकता आहे ती म्हणजे 11 धावांची. 8 मध्ये 11 धावा आता मात्र बनवायच्या आहेत. कुठेतरी जर पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये काहीतरी चाललंय. आता मात्र हा सामना देखील रंगतदार आपल्याला पाहायला मिळणार आहे. जशी पहिला सेमीफायनलची लढत पाहायला मिळाली तशीच लढत दुसऱ्या सेमीफायनल मध्ये देखील पाहायला मिळते. त्यावेळेस बागफुटला जाऊन आता मात्र फुल केलंय. 1 धाव कंप्लीट झाल्या आणि इथे मात्र एका धावेच्या मदतीने धावसंख्या वधारते. 116 या आकड्यावरती धावफलक. 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. 7 मध्ये 10 धावा बनवायच्या. येणारे 7 चेंडू आणि आवश्यकता 10 धावांची. शिवराज आपल्याला स्ट्रायकिंग गेन वरती पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर हा निर्णायक चेंडू राहणार आहे. या चेंडूवरती जे काही घडेल ते नक्कीच मॅचचा रिझल्ट डिसाईड करेल. त्यावेळेस फटका सुरेख आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार. आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 6ची आवश्यकता आहे. 6 मध्ये 6 बनवायच्या आहेत. मॅचचं समीकरण आणि गोलंदाजीच्या ट्रॅक वरती कोण दाखल झालाय, ज्या खेळाडूने या स्पर्धेतली एकमेव हॅट्रिक मिळवली तो खेळाडू अर्थातच विनायक माळी. आता मात्र बॅटल पाहण्यासारखं आहे. आता मात्र हे युद्ध पाहण्यासारखं आहे. कारण समीकरणाचा विचार केला तर रन बॉल इक्वेशन 6 बॉल मध्ये 6ची आवश्यकता आहे. सेमीफायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग गेन वरती प्रिन्स कुमार राजपूत आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे 6 बॉल आणि 6ची आवश्यकता आहे. पहिला बॉल आता मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे आणि आता मात्र समीकरणाचा विचार केला तर येणारे 5 बॉल आणि 6ची आवश्यकता आहे. 5 मध्ये 6 धावा बनवायच्या आहेत. मॅच आता मात्र शेवटच्या षटकामध्ये जाऊन पोहोचले. निर्णायक षटक. इथे मात्र ऑन साइडला स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक धावतोय आणि हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेंसाठी आणि या चौकाराने जल्लोष सुरू होतोय छत्रपती वॉरियर संघाच्या डगआउट मध्ये.
आणि आता जिंकण्यासाठी येणारे 4 बॉल आणि आवश्यकता आहे 2 धावांची. चार मध्ये 2 धावा बनवायच्या, 4 चेंडू आणि 2 ची आवश्यकता आहे. कुठेतरी जर पाहायला गेलं तर विनायक माळी यांच्या विरोधात एक चौकार आलाय आणि खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर मॅचची टर्निंग मुवमेंट मॅचची कडा घेऊन जो मागच्या षटकामध्ये चौकार आला, त्या चौकाराने कुठेतरी सामन्यामध्ये पुनरागमन करून दिलं आणि त्यानंतर हा एक चौकार. येणारे 4 चेंडू आणि 2 ची आवश्यकता आहे. त्यावेळेस दिशा दिली जाते. एक धाव कंप्लीट झाले, दुसऱ्याचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव. विजयाचा जल्लोष, मेगा फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ ठरलाय. अर्थातच छत्रपती वॉरियर्सचा संघ या स्पर्धेचा दुसरा फायनलिस्टचा संघ ठरतोय.